बीडनंतर आज अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनासाठी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला। दलित, आदिवासी समाज आणि इतर मागासवर्गीय समाजाचे लाखो नागरिक रस्त्यावर उतरलेले। अॅट्रॉसिटी कायद्यात काहीही बदल करू नये आणि ओबीसींच्या आरक्षणात इतरांचा समावेश करू नये, गोवंश हत्याबंदी कायदा त्वरित रद्द करावा, तसंच मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। नवा मोंढा परिसरातून निघालेला हा विशाल मोर्चा शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचला। राष्ट्रगीतानंतर या मोर्चाची सांगता झाली। सर्वपक्षीय नेते या मोर्चासाठी उपस्थित होते। अॅट्रॉसिटी ऍक्ट विषयी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे दलितांवर जे काही होणारे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, यांना कुठेतरी रोखठाम व्हावी, हा सर्वात मोठा विशेष महत्वाचा मुद्दा आपण इथे मांडलेला आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट असं आहे की याच्यामध्ये जर तुम्ही कठोरपणे जर अंमलात आणलं तर दलितांवरती अन्यायच काय, कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ शकत नाही। स्त्रियांना सगळ्यात अगोदर कळालं पाहिजे की मी विशिष्ट समाजाची, संप्रदायाची स्त्री नाही, तर मी स्त्री आहे आणि मला माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आज इथे उभे राहिलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये हा कायदा राबविला जात नाही, तो अधिक प्रभावीपणे राबवला जावा आणि गुन्हेगारांवरती कठोरात कठोर अशी शिक्षा करण्यात यावी, एवढंच आम्हाला ह्या मोर्चाद्वारे सरकारला सांगणं आहे।